गेलं जश यांची गोलंदाजी ती आपण पाहिली कशा प्रकारे गोलंदाजी जशनं केली. त्यांनी म्हटलं की पहिला स्पेल नक्कीच माझा महागडा गेला, त्यानंतर मात्र मी स्वतःला सावरलं, माझ्या टीमसाठी मी पुनरागमन केलं आणि माझ्या टीमसाठी ते पुनरागमन माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी देखील महत्त्वपूर्ण होतं. रोहित पाटील लक्ष्मीबाग यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. थॉमस रिक्वेस्ट असेल तुझ्यासाठी, तुला जी मॅन ऑफ द मॅच जर्सी दिली ती तुला परिधान करायची आहे. ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच जर्सी दिली गेलेली आहे ती जर्सी तुम्हाला परिधान करूनच खेळायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. रोहित पाटील थोड्याच वेळात त्यांचं आगमन या ठिकाणी या मुख्य मंचावर होणार आहे. बघा मगाशी आपण मॅच पाहिली, एक्सरच्या अगेन्स्ट काय गोलंदाजी केली होती. 37 धावसंख्येवर एक्सर गावदेवी एक्सर टीमला थांबवलं गेलं आणि त्यानंतर मात्र ही एकतर्फी मॅच आपण पाहिली. असं नाहीये की त्या मॅचला शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं तर नाहीये, तर तो आपण खास करून माची शो पाहिला. आपल्यातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली. मोहितनं म्हटलं होतं 50-60 धावा आम्ही इझिली डिफेन्स इझिली चेस करू शकतो. इथे आता बॅटिंग करायची राही संघाला, आता सुरुवातीला राही संघाला बॅटिंग करायची आहे. नो डाऊट आज मी तर म्हणेल एका चांगल्या संघाची बांधणी या ठिकाणी माऊली ग्रुप राहीने केले. म्हणजे एक नामवंत हिऱ्यांची निवड खास करून मोहित पाटीलने केली आपल्या टीम मध्ये. चला मॅच स्टार्ट करायची आहे. NXT लाईव्ह या युट्यूब चॅनल सोबत जे दर्शक जोडलेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. NXT लाईव्ह युट्यूब चॅनल म्हटलं तर नक्कीच प्रणिल पाटील, मयूर पाटील आणि खास करून आज डिजिटल ऑपरेटर आपण NXT लाईव्ह या युट्यूब चॅनलचा पाहतात तर मनीष निजाई एक नाव आहे. त्याने राज निजाई कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, मयूर पाटील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, ही संपूर्ण आपण टीम NXT लाईव्ह या युट्यूब चॅनलचे पाहू शकाल. आणि मुख्य कॅमेरामॅन म्हणायचं सगळं तर मला वाटतंय पालघर क्रिकेट, खऱ्या अर्थानं जे आपण पालघर क्रिकेट पाहतोय आणि मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये मोनित कडू, मॅन फ्रॉम पालघर म्हणू शकतोय आपण, कारण पालघरचं क्रिकेट आज आपण जगभरात जर पाहतोय, कारण पालघर क्रिकेट जी साईट आहे युट्यूब साईट नक्कीच कडूचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. मोनित कडू वेलकम मित्रा, तुझं नाव ऐकलं होतं, तुला प्रत्यक्षात पाहायला मिळतं आज. नक्कीच ब्रँड ऑफ बहाडोलीचा देखील टीमला मी पाहिलं होतं. खरोखरच ते सॉन्ग आहे डोलीवचं देखील एक जबरदस्त सॉन्ग आहे त्या परिसरातील. चांगला चेंडू आहे, काय पहिला चेंडू टाकलाय. ज्या खेळाडूनं मागच्या मॅच मध्ये धुमाकूळ माचवला होता, जबरदस्त बॅटिंग ज्याच्या बॅट मधून पाहिली होती संदीप माची, आणि त्याच खेळाडूला मात्र या ठिकाणी बीट केलंय. नाम आहे रोहित. 2 स्पेल विसरता कामा नये मागच्या मॅच मधील रोहितचे. चांगला स्पेल आहे. वेग जर आपण पाहिला NXT लाईव्ह या चॅनल जवळ जर कदाचित वेगमापी असती, स्पीड मीटर असतं, तर कदाचित तो स्पीड देखील त्या लाईव्ह टेलिकास्टवर दाखवला गेला असता. क्या बात आहे. मनीष निजाई म्हणतायत की 125च्या त्या स्पीडने चेंडू टाकला गेलाय. ही मनीष निजाई यांची नजर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू बघा, बॅट येण्यापूर्वीच मात्र चेंडू मागे निघून जातोय. अक्षरशः पुन्हा एकदा या वेगानं बीट केलंय मिस्टर संदीप माची यांना. काय गोलंदाजी, मात्र अवांतर चेंडू येतोय, खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रोहित शॉट बॉल होता, आडव्या बॅटने चेंडूला टर्न केले गेलाय. चिकळ असल्या कारण चेंडू थांबला गेला त्या ठिकाणी. फक्त एकदा मिळेल. अकाउंट ओपन केलंय संदीप माचीनं, स्वतःचं खातं उघडलंय आणि आपल्या टीमचं देखील खातं उघडलं गेलं. वेलकम हसमुख, तुझं देखील हार्दिक स्वागत. हसमुख पाटील यांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. काय टार्गेट असेल 50च्या पलीकडे, मात्र 50च्या पलीकडची धावसंख्या कशा प्रकारे थॉमसनं बॅटिंग केली होती. मॅच रंगली होती नो डाऊट, मॅच जवळपास रंगली होती ती, मात्र अंतिम क्षणी ती बॅट मधून आलेले षटकार थॉमसच्या. पीकेच्या बॅटमधूनच चांगला स्ट्रोक आहे, मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केले गेले जूड कडून.
प्रयत्न चांगला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी कुठेतरी कमी पडले गेले. 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे फळकावर ती म्हणजे 4. प्रशांत किनी पीके या नावानं 40+ क्रिकेट गाजवणारा खेळाडू आहे मित्रांनो. जम्समॉट राई या संघाच्या माध्यमातून आपण भरपूर वर्ष क्रिकेट खेळताना या खेळाडूला पाहिलंय. एक वन ऑफ द ग्रेट प्लेअर. प्रशांत मात्रे असू द्या, प्रशांत किनी असू द्या, प्रफुल्ल पाटील असू द्या, पप्प्याचा देखील नक्कीच आवर्जून उल्लेख केला जाईल. नवा रूपाला आलेला खेळाडू आहे राई गावातील. धावा झाल्या त्या 4. गोलंदाज रोहित चेंडू टाकण्यासाठी तयार. आडव्या बॅटने खेळायचं होतं, चेंडू आउटसाइड लेग स्टंप टाकला गेलाय, पंच वळतायत. वाईटचा इशारा अजित चव्हाण यांच्याकडून दिला जातोय. 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे आणि एकेरी धावेने धावसंख्या झाली आहे फळकावर ती म्हणजेच 5. 4 षटकांचा सामना आहे. यावेळेस ऑन साइडला प्रॉमिसिंग स्ट्रोक म्हणता येणार नाही, मात्र नक्कीच 1 धाव पीकेच्या खात्यामध्ये नक्कीच जाईल. अनेक स्पर्धा मित्रांनो, अनेक स्पर्धा आपण या सीझन मध्ये राई गावामध्ये पाहिलेत. आमचे मित्र अक्षय साडमनं उल्लेख केला, वर्गमित्र राई प्रीमियर लीग. त्यानंतर म्हणायचं गेलं तर जवळजवळ म्हणायचं गेलं तर म्हात्रे साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं देखील यावर्षी एक चांगली स्पर्धा ऑर्गनाईज केली होती राईच्या गावामध्ये. संगीत म्हात्रे यानं राई प्रीमियर लीग त्यांची देखील आपण पाहिली. 40+ स्पर्धा देखील त्या परिसरामध्ये खेळल्या जात आहेत. धावा झाल्या त्या 6. चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत रोहित. मागच्या मॅच मध्ये देखील आपण 2 स्पेल जबरदस्त पाहिले होते रोहित यांचे. गोलंदाज तयार. अगदी मी तर म्हणेल ज्याप्रमाणे संदीप माचीने बॅटिंग केली होती, आता या क्षणी JR दहिसरच्या अगेन्स्ट खेळताना ज्याप्रमाणे चित्र दिसते स्पष्टपणे मैदानाच्या आतमध्ये बघा, लाईव्ह टेलिकास्टवर तुम्ही पाहू शकाल. असं वाटलं होतं की मागच्या पायाला संदीप माची यांच्या खिळ ठोकलेत की आहे. फुटवर्कचा अभाव तितकं जाणवलं नाहीये. मागचा पाय अगदी जागेवर ठेवला तर पुढच्या पायाला स्लाइड दिली होती आणि त्यानंतर मात्र या चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी त्या चेंडूच्या मिरवळ नेऊन खेळता आलं नाहीये. चेंडू तो डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलंय आणि फलकावर धावा आल्या आहेत माऊली ग्रुप राई या टीमच्या. बिनबाद 6 धावा. एक नक्कीच कौतुक असेल कारण इथे 4 षटकांचा सामना आहे, त्याच्यामुळे कुठल्याही गोलंदाजाचा डबल स्पेल मिळणार नाहीये. त्याच्यामुळे इथे एक बेनिफिट म्हणू शकतोय की यानंतरचे येणारे गोलंदाज आहेत त्या गोलंदाजावर कशा प्रकारे मात्र फलंदाजी केली जाईल पिकेकडून आणि खास करून संदीप माचीकडून. षटक क्रमांक 2. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल मिस्टर अवी. मोठ्या प्रमाणात आज प्रेक्षकांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो. एकसर गावामध्ये स्पर्धा आहे आणि बरेचसे प्रेक्षक राजे आज या ठिकाणी आलेले आहेत. काल रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन म्हणजे सण चालू झालेत. श्रावण महिना आहे. येत्या काही दिवसामध्ये आपण दही अंडी उत्सव, दही काळा आपण खास करून एन्जॉय करणार आहोत. 16 ऑगस्ट. त्यानंतर बाप्पांचं आगमन ज्याची आतुरता अनेकांना आहे. आणि बाप्पा आले की मग गावातील ते वातावरण असतं ते खरोखरच अक्षरशः प्रसन्न वातावरण. इथे मात्र दांडीगुल. मात्र काय निर्णय येईल पंचांकडून. इथे चेंडू डीप झालाय, स्क्वेअर लेग पंच म्हणतायत. त्याच्यामुळे पंच म्हणतायत की यस प्ले डाऊन. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय असे आमचे स्क्वेअर लेग पंच मॉन्टी गोडेकर म्हणतात. पीकेला यावं लागेल डगावच्या दिशेनं. बेटर आउट. रिव्ह्यूज नाहीये, DRS तुम्हाला घेता येणार नाही असे आयोजक म्हणतायत.
व्यक्त केले आहे. तर बघा फ्री हिट नाहीये, जरी नो चेंडू असता तरी फ्री हिट नाहीये. धाव संख्या झाली आहे ती डासिंग डाऊन द पिच. पुढे वन चेंडूला ऑफ साइडला टर्न केले गेले. एकदा तर वेगानं पूर्ण केलं, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. स्ट्राइक एंडला थ्रो. अडचणी समोर आहेत दोन्ही खेळाडूंच्या, मात्र कोणाची विकेट सॅक्रिफाईस केली जाईल या ठिकाणी. पडदावा लागेल डगआउटच्या दिशेने. मिस्टर संदीप माचियाना कॉलिंग व्यवस्थित होती, मात्र कदाचित त्या चेंडूवर लक्ष नव्हतं मी तर म्हणेल, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी ती प्लॅनिंग फसली गेली. मगाशी आपण पाहिलं तर एक बिमरच्या माध्यमातून संधी उपलब्ध झाली होती, मात्र दुसऱ्यांदा रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद झाले आहेत मिस्टर संदीप माची. महत्वपूर्ण विकेट. मागच्या मॅचचा आपण विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये तब्बल धावा बनवल्या होत्या संदीप माची यानं. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 24 धावा या खेळाडूने बनवल्या होत्या. आणि त्यानंतर बघा लाईव्ह टेलिकास्टवर तुम्ही पाहू शकाल की अक्षरशः पूर्ण बॉडीला पंप केलं होतं, उडी मारून तो स्ट्रोक खेळला होता पीकेनं. आणि त्यानंतर तो चेंडू बॅटची एज लागून त्यानंतर चेंडू डीप झाला होता. या सगळ्या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत. दोन्ही पंचांमध्ये चर्चा झाली, त्यानंतर मात्र योग्य निर्णय मित्रांनो या क्षणी दिला गेला. खूप महत्वपूर्ण विकेट, एक प्राइजलेस विकेट संदीप माची डगआउटच्या दिशेने परतलेत. एक मोठा धक्का असेल माऊली ग्रुप राही या टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश घरात युवा टॅलेंट आहे. यावेळेस ऑन साइडला हवेत खेळला गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडूला उचलण्यासाठी जावतोय वेगानं. एकदा तर कंप्लीट केले, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण होत आहेत. युवा टॅलेंट आहे, युवा टॅलेंट आहे मित्रांनो. आणि नेहमीच नेहमीच बघा ज्या ज्या वेळेस युवा खेळाडू आपल्या गावामध्ये प्रसिद्धी मिळवतोय त्यावेळेस त्या युवा खेळाडूला नेहमीच राई गावातून प्राधान्य दिलं गेलं आहे. आणि इथे माहिती देत आहेत मोहित की प्रफुल्ल पाटील पप्प्याचे भाचे आहेत, ते म्हणजे आपल्या मामाप्रमाणे ती खेळी आहे त्याच्यामध्ये असं म्हणता येईल. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 11. धावा झाल्या. त्या गोलंदाज पुन्हा एकदा तयार हवी आहे. चांगला चेंडू आहे. यावेळेस या चेंडूला ऑन साइडला पिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर खाली बसतोय. वेगवान गोलंदाजी. बघा या मैदानाची आणि खास करून या खेळपट्टीचं खास करून एक वैशिष्ट्य आहे. बघा या खेळपट्टीवर आपण बऱ्याचदा अगदी अंडरम प्रमाणे अगदी सरपडी चेंडू देखील जाताना पाहिलेत. राकेश पाटीलची ती विकेट मान्सून प्रीमियर लीगची विसरता कामा नाहीये. शॉर्ट बॉल होता, उचली घेणारा चेंडू पूल केलाय, चेंडूला पाठवून दिलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन नाहीये, मात्र गोष्टांकी क्षेत्र आहे. 2 धावा या फटक्यावर नक्कीच मिळतील. धावा संख्या झाली आहे ती 13. अशा प्रकारचे सिमेंट कॉन्क्रीटचं विकेट आहे मित्रांनो. बऱ्याचदा चेंडू उसळी घेताना तुम्हाला पाहायला मिळेल, बऱ्याचदा चेंडू तुम्हाला समोरील पडताना देखील पाहायला मिळेल. अनेकदा अचंबित करणारे चेंडू देखील या विकेटमध्ये आपण पाहिलेत. यावेळेस लाईन पाहिली आणि त्यानंतर मात्र चेंडूला सोडून दिले गेलं. पंच अजित चव्हाण सर इशारा करतायत वाईटचा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 14. महत्वपूर्ण मॅच जिंकला तर फायनलचं तिकीट तुमचं कन्फर्म होईल. आपण ग्रामीण हा जो भाग आहे म्हणजे एका साईडला आपण ग्रामीण भागाला प्राधान्य दिलं आहे, दुसऱ्या साईडला आपण ओपन गटाला प्राधान्य दिलं आहे. आणि ग्रामीण भागातील जे 4 संघ होते त्यामधील हे 2 संघ पुढे आलेत, JR दहिसर आणि माऊली ग्रुप राई. आणि या 2 संघामध्ये मी तर म्हणेल या स्पर्धेची पहिली सेमीफायनल मॅच. धावा 14. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता. बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळेल आणि एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 15. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावा फळकावर लागल्या गेल्या त्या 15. 1 बाद 15. समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या ऐकूया आपण जुचंद्र
गावाचा एक नामवंत आवाज, नामवंत समालोचक अक्षय साठम आहे ना. आणि इथे या पहिल्याच बॉलवरती षटकार. आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम प्रशांत म्हात्रे. आणि प्रशांतनेच षटकार ठोकलाय म्हणजे प्रशांत ही एक वेगळी संजीवनी दिले. गीतेश पाटील करता खास शुभेच्छा आल्यात. कुणाल पाटील टिवरी गावातून आणि नेहमीच एक प्रकारचं म्हटलं तर त्यांच्या सासरवाडीचा संघ आहे JR स्पोर्ट दैसर, म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला. हवेत चेंडू हवेत राहिलाय. डीप मधून फिल्डर पुढे येईल तिथपर्यंत आरामात 2 धाबा कंप्लीट. माऊली ग्रुप राई संघाचा जर विचार केला तर बॅटिंग लाईनअप तर आहे, त्यामुळं अधिक चांगली गोलंदाजी आहे संघाकडे. म्हणजे 40 45 50 च्या घरामध्ये पोचला तर तो ॲडव्हान्टेज राई संघाला देखील असेल. आणि JR दैसर संघ ओळखला जातो धावा चेस करण्याकरता. ते थॉमस चालला तर वन साइड मॅच. चेंडू हवेत समोर इथे शोधत राहिलाय फिल्डर या बॉलला आणि या 2 धावेने धावफलक आता पुढे येईल. पुन्हा एकदा स्ट्रगलिंग रनआउटची संधी होती, फेकी केली होती थॉमसने. आणि पुन्हा एकदा भाग मिल्का पाहता पाहता 4 धावा कंप्लीट. क्या बात आहे. चिकी सिंगल पाहिलंय, डबल पाहिलंय, इथे आता 4 धावा. वेद पाटील यांचं आगमन झालंय. प्रेमाने त्यांना वेदू म्हटलं जात आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे वेद पाटील. आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. त्यानंतर 27 धावा या 3 बॉल मध्ये 12 रन्स आलेत. माऊली ग्रुप राई संघाला आता धाव संख्येला आकार येतोय. या 3 बॉल मध्ये 12 रन आलेत मोहित. म्हणजे हा बॉल तुमच्यासाठी लकी आहे असं देखील आपण म्हणू शकतो. कधी कधी बॉल चेंज होतो, बॅट चेंज होते, जिथे धावा येतात तिथे धावा लगाम देखील लागताना पाहिलेत आपण. इथे जबरदस्त बॅटिंग होते. प्रशांत 6 बॉल 16 या धावसंख्येवरती खेळतोय. टीमची धावसंख्या 27, 3 बॉल. हवेत टर्न केला, यावेळी पाहिला वेट अँड वॉच केला. आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिले, मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर आलाय षटकार. बरोबर ओळखलं गेलं, वेट अँड वॉच केलं, बॉडी बॅलन्स चांगला होता आणि त्यानंतर मात्र मिड विकेटला पुन्हा एकदा यावेळी स्वतःला बॅटर कोसत असेल. हा बॉल मिड विकेटला खेळायचा होता, परंतु फाईन लेगला खेळून डिक्लेअर झोनच्या दिशेने गेलाय. धावफलक 1 ने पुढे आलाय. 34, 5 बॉल 34. अंतिम बॉल तिसऱ्या ओव्हरचा. 12 चा करंट रन रेट सध्या पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा इरादा होता. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला हा फटका खेळला. 1 रन आणि पाहता पाहता लगेच दुसरीचा कॉल. 2 धावा सध्या कंप्लीट ओव्हर झाल्या. 3 ओव्हर मध्ये 36 धावा. याच पद्धतीने बॅटिंग राहिली तर 40 48 50 च्या आसपास हा रन रेट वेल अँड गुड म्हणू शकतो आपण. 3 ओव्हर 36 रन. घेऊया एक DJ ब्रेक.
व्हायरल होत आहेत. प्रत्येक आठवड्याला आपण बघतो वेगवेगळ्या रील्स. जास्त कोणती विराट कोहलीची रील ती त्या गाण्यावर एडिट केलेली आणि त्यानंतर बऱ्याच रील्स आपण पाहिल्यात. 36 दोन्ही टीमच्या मध्ये 36चा आकडा आलाय. 3 ओव्हर 36 धावा. आशुतोष मिस्टर आशू बॉलिंग मार्क वरती. यश सध्या सिंगलने 5 बॉल 5. फटका अप्रतिम आहे परंतु गॅप तितका नाही मिळालाय. लॉंग ऑफला हा बॉल निघून जातोय. 1 रन कंप्लीट आणि 1 रनने धावफलक 37 धावा. या 5 बॉल मध्ये 2 षटकार पाहिजे आहेत राई टीमला. माऊली ग्रुप राई टीम 2 षटकाराचा विचार करतो आणि एकंदरीत विचार करते गोलंदाजी संघ की या 5 बॉल मध्ये 6-8च्या आत रोखण्याचा इरादा आहे. फुल टॉस बॉल घुटना टेक आणि झेंड्याच्या ह्या बाजूला बॉल गेलाय म्हणजे या 2 धावा. अलीकडे आणि पलीकडे या गोष्टी आपण ऐकल्यात त्या इथे लागू होत आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा असा फटका जाईल ना मयूर पाटीलचा तो फटका आठवेल. 1 बॉल 6ची गरज होती आणि 1 बॉल 5ला तो षटकारच हवा होता. झेंड्याच्या पलीकडून बॉल गेला जो पाहिजे होता अलीकडे. म्हणून इथे देखील बरोबर फटका खेळला होता. त्याच पद्धतीने या 2 धावा म्हणून अलीकडे पलीकडे इथे लागू होतो तो शब्द. आता मात्र हवेत खेळलेला फटका बरोबर कनेक्शन झाले आणि हा पिकअप शॉट आउट ऑफ द पार्क षटकार. कॅमेरा वर्क पहा. कॅमेरामॅनचं ग्रेट कॅमेरा वर्क. बॉल फॉलोअप आणि तिथे लगेच नंदू पाटील स्टँड. काय चाललंय ती गर्दी दाखवली तिथे. एन्जॉयमेंट दाखवला VIP बॉक्स मध्ये. बघू शकता ऑन स्क्रीन तुम्हीच आहात नंदू पाटील आणि सर्व त्यांचा मित्र परिवार याच हात दाखवलाय सर्वांनी. थँक्यू. किशोर पाटील काहीतरी सांगतायत कान मंत्र देत आहेत नंदू पाटील यांना. काय षटकार टोकला. दोघा आम्ही सक्के मित्र आहोत आणि राईवाल्यांना भरपूर सपोर्ट नंदू पाटील करत असतात असं राईचेच सर्व खेळाडू सांगतायत. म्हणून थँक्यू. पुन्हा एकदा घुटना टेकून फटका अप्रतिम खेळलाय. फिल्डरने जबरदस्त कॅच कॅरी केलाय. 1 षटकार त्यानंतर आलाय विकेट. 45 वरती दुसरा गडी बाद. सर्वात वजनदार ज्याचं वजन या परिसरामध्ये ज्याच्या नावाचंच वजन आहे राज यांनी राज केलं या परिसरात. सर्वांनी आपण जर तो बाटला उचलला तर तो मोठा वाटेल आणि राजकडे पाहिलं तर बिस्लरीची बॉटल वाटेल. पंचेचाळीस धावा. जस्ट इन झालाय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल शेष. एखादा मोठा फटका येईल का. जजच्या बॅट मधून हवेत फटका खेळलाय. काय चेंडू बरोबर डिस्टन्स क्लिअर करेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय आणि पाहिलं गेलं. पंच इशारा करतीलच. यस डेफिनेटली आउट ऑफ द पार्क षटकार. 50 धावा कंप्लीट. आल्याच पॉवर दाखवली. चेंडू अप्रतिम होता. हवेत जास्त डिस्टन्स आणि बरोबर बाउंड्री लाईन क्लिअर. 6 धावाने धाव फलक 50+ 51 धावा. आता खुश असेल माऊली ग्रुप राई टीम. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा जश पाटील सबसे कातील आणि त्याने शेवटच्या 2 बॉल वरती 2 षटकार ठोकून
टीमला एक जबरदस्त आकड्यापर्यंत पोहोचवलाय जिथे बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसेल. रन झालेत 57 आणि जिंकायला आहेत 58. या 4 ओव्हर मध्ये पाहिजेत 58. समोर ठेवलेला बॉल कडे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट आउट ऑफ दी पार्क. जश पाटील ज्याचा नक्कीच वेट करत होती टीम की हे 2 षटकार पाहिजे होते आणि ते आलेत. 58 टार्गेट सेट. चला आपण टॉस करतोय. 2 टीम ओपन गट क्रॉप सुपरस्टार आणि मीरा रोड टीम. क्रॉप सुपरस्टार चा कॅप्टन आणि मीरा रोड टीम आपला कॅप्टन या टॉस करता. क्रॉप सुपरस्टार बघूया. कॉप सुपरस्टार संघाचे संघनायक आणि त्यांच्या अपोजिट मीरा रोड टीम. ओपन गट आहे, मजा येईल. ते कॉप सुपरस्टार मध्ये अर्धे पोलीस बांधव देखील आहेत. त्यांचा संघ पाहायला मिळतोय आणि नक्कीच मीरा रोड टीम त्यांच्या अपोजिट आहे. ओपन गट इथे तारे सितारे तुम्हाला पाहायला मिळेल. 2 फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा बघतोय. एक गाव एक आणि एक ओपन फॉर्मॅट. सेमीफायनल मॅच चालू आहे. इथे जो जिंकेल ना या मॅच मध्ये तो फायनलचं तिकीट प्राप्त करेल. बघूया कोणता संघ फायनलला जाईल. काय तो राईचा संघ आहे की JR दैसरचा संघ आहे. मजा आहे या मॅच मध्ये. ट्विस्ट आहे. एका साईडला ऑल इंडिया आयकॉन थॉमस डायस आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. मागील मॅच मध्ये 2 जीवनदान त्याला मिळालेत आणि नक्कीच जबरदस्त बॅटिंग त्यांनी केले. 37 धावा मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब मिळाला. परंतु एका साईडला जशने काय गोलंदाजी केली होती. 3 विकेट त्याने घेतले होते मागील मॅच मध्ये. तो देखील मॅन ऑफ द मॅच ठरला आणि या मॅच मध्ये 2 षटकार देखील त्यांनी ठोकलेत. ऑलराऊंडर प्रदर्शन. जश आणि थॉमस हा बॅटल मजा येईल बघायला. त्या बॅटल मध्ये कोण बेटर आहे ना ते येणारे चेंडू दर्शवितील. 24 बॉल 58चं टार्गेट. एक डीजे ब्रेक घेऊया आणि सलामीची जोडी लगेच जाईल JR दैसर टीमची. धावा जिंकायला आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. या स्पर्धेकरता मालिकावीर करता आकर्षित करणारी बॅट आहे रबर बॉलची खास. रियाज स्पोर्टच्या माध्यमातून खास मीरा रोड वरून आणि रियाज स्पोर्टला जाऊन तुम्ही भेट देखील देऊ शकता. चांगल्या बॅट आणि स्पोर्टचं सर्व साहित्य रियाज स्पोर्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून मालिकावीर करता बॅट आले. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या आयोजकांकडे आहे. त्या बॅट वरती आहे तर त्या शॉपला व्हिजिट द्या. JR स्पोर्ट दैसर कुणाल पाटीलने शुभेच्छा दिल्यात आणि या टीम करता नेहमीच पाठिंबा देत असतात. आता मैदानाच्या आतमध्ये हे एक वेगळी ऊर्जा, वेगळी मजा, वेगळा बॅटल. 2 मॅच विनर आमने सामने. प्रिन्स स्पोर्टच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच करता टी शर्ट आहे खास मालवणी संतोष कोळी. खूप खूप आभार आपलं. आणि इथे जेवढ्या स्पर्धा होतात तेवढ्या स्पर्धांना ते नक्कीच टी शर्ट सौजन्य करत असतात मॅन ऑफ द मॅच करता. म्हणून खूप खूप आभार प्रिन्स स्पोर्टचा. जशने घेतलेत मागील मॅच मध्ये 3 विकेट. तिथून केलेला कमबॅक.
2 षटकार ठोकले मागील शेवटच्या 2 बॉलवरती, परंतु मागील मॅचचा हिरो थॉमस आहे. परीक्षित म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये आहेत. सलग 3 षटकार ठोका आणि थॉमस करता खास. थॉमस 3 षटकार सलग ठोका आणि 500 रुपये परीक्षित म्हात्रे यांच्याकडून हे कॅश प्राइज लगावलंय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती बॉल बरोबर चिखलामध्येच जाऊन गेला, तिथेच थांबला. थॉमस वर्सेस जॉश. पहिला बॉल जजच्या नावावर राहिलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका साइडला यंग टॅलेंट तर एका साइडला अनुभवी. जश पुन्हा एकदा रेडी होते बॉलिंग मार्क वरती. थॉमस करता टार्गेट आहे JR स्पोर्ट दैसार टीम करता 58चं 15.13 म्हणजे 6 बॉल मध्ये 3 षटकार ठोकायचे आहेत. ओ थोडासा लांब, त्यानंतर थोडासा अँगल निर्माण केला. स्लोवर 1 देखील चेंडू होता आणि पाहिजे ना तितका बाउन्स होता, नॅचरल बाउन्स गोलंदाजाकडे. रबर बॉल मध्ये हा नॅचरल बाउन्स असतो, तो ऍडव्हान्टेज गोलंदाजाकडे आहे. थोडस फसवलं होतं मी म्हणेन या बॉलवरती. डेड बॉल घोषित केलाय. पंचांचं कौतुक करेन मॉन्टी गोडेकर सर आणि अजित चव्हाण सर. नॉन स्टॉप अंपायरिंग करतायत, अनस्टॉपेबल अंपायर. पुन्हा एकदा बघा लेन चांगले आहे, फिल्डिंग सेटअप केले. या 3 बॉल वरती व्हेरिएशन 3 वेगवेगळे प्रकारचे चेंडू पाहिले. कधी संत गतीने, कधी बॅक ऑफ लेन आणि कधी थोडासा बाउन्स प्राप्त होणारा बॉल देखील पाहिला. 21 बॉल 58. थॉमस पहिल्या मॅच मध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं दृश्य पाहिलं होतं. शांत पद्धतीने बॅटिंग केली, डॉट बॉल, सिंगल डबल आणि त्यानंतर चंदनवरती जो बरसला तिथे मॅचचा रिझल्ट बदलून टाकलं. 3 बॉल डॉट. जश कॉन्फिडन्स वाढलाय. फुल टॉस बॉल, ओ डायरेक्ट हिट. एका चेंडूवरती बरंच काही घडतंय आणि इथे आता 1 रन कंप्लीट. जर तुम्हाला चेंडू मिळाला नाही, जर बॅटर धावत असेल, जर एखाद्या फिल्डरला वाटलं की बॉल दिसत नाहीये, सापडत नाही, तर सरेंडर करू शकता, परंतु 4 धावा मिळतील याची दखल देखील आपण घ्यायची आहे. 1 रन चौथ्या बॉल वरती आला. चौथ्या बॉल वरती एक चान्स होता, मिनी मार्जिन मी म्हणेन की रनआउटचा, आणि थॉमस कडे देखील एक चान्स होता. फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस बॉल म्हणजेच क्रिकेटचा घातक बॉल आहे. कनेक्शन झालं तर षटकार, जास्तीत जास्त विकेट देखील या बॉल वरती आपण पाहिले. 4 बॉल 1 रन. गीतेश, गीतेश थॉमस चालला नाही तर गीतेश अनेक वेळा ते काम करतो. हो काय बॉल टाकलाय, काय लेंथ होती, जबरदस्त, मॅन इन फॉर्म. हा कॉन्फिडन्स खूप काही सांगून जाते. बॅटिंग करताना 2 षटकार ठोकले आणि यॉर्कर चेंडू टाकायचे ते देखील गतीमध्ये. अगोदर 2 चेंडू स्लोवर 1 टाकल्यानंतर या वेगवान चेंडू. काय जबरदस्त प्रॅक्टिस राहिले. सांगितलं की रबर बॉलची प्रॅक्टिस केलेली नाही आहे, पण तो टेनिस बॉलची प्रॅक्टिस कामी आली. 19 बॉल 56चं आव्हान आहे. 2 धावा. माऊली ग्रुप राई संघ, मी म्हटलं होतं की गोलंदाजी अटॅक या संघाकडे अप्रतिम आहे, परंतु समोर थॉमस आहे. एखाद ओव्हर थॉमस आपण पाहिलंय की कमी पडला तरी तो कधीही कमबॅक करू शकतो, कधीही गेअर चेंज करू शकतो. शेवटचा बॉल, हा बॉल मजा येईल पाहण्याकरता. काय षटकार, काय विकेट, काय सिंगल. ओ ह्यावेळी नो लुक शॉट. रन 1 देईल. हा एक स्टायलिश फटका खास शुभमन गिल कॉपी हुक स्टाईल मध्ये आपण पाहिले. नो लुक शॉट. 1 रनने धावपळक पुढे आलंय. टीमची धाव संख्या 3. येणारे बॉल 18 मध्ये पाहिजे आहेत. 55 धावा. 18 बॉल 55 ची गरज. देऊया डीजेला संधी, कुठे जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा स्वर्गीय विजय पाटील स्मृती चषक 2025.
करत असताना एक वेगळी मजा आहे तो झेंडा पाहण्याचा आणि हे पक्षी देखील पाहायला मिळतायत आणि क्लायमेट थोडं चेंज झालंय. पाऊस कधी कधी बॅटर करता ऍडव्हान्टेज देतो, कधी कधी गोलंदाजा करता देखील, की गोलंदाजी करताना बॉल भरपूर वेगाने देखील येतो. येणारे 18 बॉल 55 ची गरज. पहिला बॉल, दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती पहिला वार, चेंडू सीमा रेषी पार आणि इथून झालाय गेम ऑन. षटकार. मत चालला नाही तर गीतेश पाटील देखील चालतो. एकमेकांची चांगली संगत आहे. थँक्यू डीजे. मध्ये 9 रन. क्लायमेट बदललाय, मॅच मध्ये देखील रंगरूप बदललंय आणि इथून आता गोलंदाजावर प्रेशर असेल. नितेश पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. हो, हा बॉल अप्रतिम आहे. काय बॉल टाकला, भन्नाट वेग. यष्टी रक्षक देखील इथे पाहतच राहिला बाईटच्या माध्यमातून. 1 रन. ग्लोव्ज पाहिजे आहेत यष्टी रक्षकाला आणि तो आहे मोहितच्या खिशात. 1 रन धावपळक 10. स्वर्गीय विजय पाटील स्मृती चषक चतुर्थ पुण्यस्मरण. उद्याच्या दिवसात ती डेट आपण पाहणार आहोत, परंतु 4 वर्ष हे पुण्यस्मरण ही स्पर्धा आपण सातत्याने पाहतोय. दरवर्षी ही स्पर्धा असते. संकेत पाटील आणि संपूर्ण आई तलेश्वरी ग्रुप संकेत पाटीलचं कौतुक करेन की दरवर्षी चांगलं आयोजन नियोजन ते करत असतात या परिसरामध्ये आणि ही स्पर्धा कोणतंही प्रॉफिट कमवण्यासाठी कधीच नसते. एक चांगलं आयोजन नियोजन आणि एक श्रद्धांजली समर्पित केलेली आहे. अपील 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 केले पंचांनी. आखो मी इशारा केलाय की बॅटला बॉल लागलाय. दोन्ही पंचांचा तालमेल पाहिला आणि इथे या 2 धावा कंप्लीट. म्हणून कधी कधी अपील अपल करतोय तर पंचांकडे नजर देखील तुमची पाहिजे, खास स्क्वेअर लेग पंच खास करून. तिथून इशारा येतो की बॅटची हलकासा स्पर्श झालाय आणि इथे या 2 धावा येत आहेत. पाऊस आलाय, कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय आणि या पावसामध्ये आता मजा येणार आहे. सकाळपासून काही जण सांगत होते की रबर बॉल क्रिकेट, पावसाळी क्रिकेट, पाऊस पडला नाही तर मजा नाही. पाऊस आलाय, गारवा देखील जाणवतोय आणि इथून आता मजा येईल. 15 बॉल मध्ये पाहिजे आहेत 46. थॉमस प्रयत्न करतोय. काय डाय मारले, काय कॅच घेतलाय मोहित पाटीलने. व्हॉट अ कॅच. या स्पर्धेतला सर्वात सुंदर, फॅब्युलस, आउटस्टँडिंग, सुपर से भी ऊपर मोहित पाटील करता टाळ्या झाल्या पाहिजे. काय कॅच घेतलाय की मॅच घेतलाय. थॉमसचा हा कॅच मोहित पाटीलने घेतलाय. ऍक्शन रिप्ले पहा. अप्रतिम कॅच. मोहित पाटील रेडी होते हा कॅच घेण्याकरता आणि काय कॅच घेतलाय. कदाचित हा कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील आपण कॅच म्हणू शकतो. त्या लिस्ट मध्ये या कॅचचा आपण नक्कीच त्या रँकिंग मध्ये ठेवलं या कॅचला. मोहित पाटीलने जबरदस्त कॅच घेतला. नुसता कॅच नाही तर थॉमसचा विकेट देखील प्राप्त झालाय. थॉमसचं स्ट्रगल राहिलं होतं या मॅच मध्ये. सातत्याने ऍक्शन रिप्ले. कुछ दाग अच्छे होते हैं तर हे दाग अच्छे आहेत मोहित पाटील करता, कारण की विकेट घेतलाय, तो कॅच घेतलाय. नक्कीच 2010 ला देखील रबर बॉलची स्पर्धा झाली होती. प्रथम स्पर्धा होती आणि तिथे राई संघाने फायनल मध्ये बाजी मारली होती. फायनल पर्यंत तो संघ पोहोचला होता. ती ट्रॉफी उचलली होती. म्हणून राई संघाला रबर बॉलचा आणि हे ग्राउंड आणि ही स्पर्धा लक फॅक्टर ठरलंय नेहमी. आई गावदेवी टीमची ती स्पर्धा होती. हेलिकॉप्टर पद्धतीने फटका खेळायचा होता. आता 1 रन कंप्लीट. मिडॉन दिशेने चेंडू येतोय. फिल्डर डीप मधून पुढे येईल. 1च रन आहे आणि 1 रनने
धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या आहे 13. सध्या फेरा आहे JR स्पोर्ट दैसर टीम वरती. बघा तुम्हाला रिप्ले दाखवले जात आहेत. बॉल तिथपर्यंत चिखल आहे, बॉल आहे, कलर सेम मॅचिंग झालाय, परंतु फिल्डरचं बघा लक्ष किती होतं. तो चेंडू शोधला बरोबर आणि त्या चेंडूला फेकून दिलंय. 1 रन. दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल. 13 बॉल 45 ची गरज. इथे हा बॉल थोडासा डाऊन द लेग साइड. खराब बॉल, वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेने धावफलक 14 धावा. 13 बॉल मध्ये 44 पाहिजे आहेत. 13-44. या बॉल वरती एखादा षटकार आला तर पुन्हा एकदा JR स्पोर्ट्स दैसर टीम या मॅच मध्ये बनून राहील. 13 बॉल मध्ये 8 षटकार ठोकायचे आहेत. ओ हा बॉल ऑफ स्टंप वर पिचिंग केलाय, आतमध्ये आहे वाईड लाईनीच्या आणि पाहिलं गेलं तर डॉट बॉल आहे. दबाव आलाय JR स्पोर्ट दैसर अगदी भरपूर आतमध्ये आहे वाईड लाईनीच्या. धावफलक 14. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस येणारे बॉल 12 मध्ये पाहिजे. 44 धावा, 22 रन. रिक्वायर रन रेट 22 आहे. 22 धावा षटका मागे काढाव्या लागतील. बारा बॉल 44 ची गरज. 44 रन नीड्स टू विन इन 12 बॉल्स. असा मॅच या ग्राउंड वरती अनेक वेळा बदललेत आणि रबर बॉल मध्ये पाहिलं तर 1 ओव्हर मध्ये 25-30 धावा आरामात देखील पाहिल्यात येताना. फक्त त्या प्रकारची बॅट लागली पाहिजे आणि मैदानाच्या आतमध्ये निकेत आहे. निकेत कडून ती क्षमता आहे. भरोसा दाखवलाय टीमने. आज निकेतला करून दाखवावं लागेल. थॉमस जरी आउट झाला ना तरी निकेत मध्ये क्षमता आहे, म्हणून मॅच विनर बनावं लागेल निकेतला. पहिला बॉल मोठा फटका खेळायचा होता. चेंडू राईज झाला ना त्यानंतर मात्र बॅटच्या वरच्या फेसला बॉल आलाय. 1 रन डिक्लेअर झोनच्या दिशेने. 11 बॉल 43 ची गरज. माऊली ग्रुप राई. ओ दांडी गोल बरोबर नेम साधला. यॉर्कर चेंडू परफेक्ट यॉर्कर. दांडी गोल. दहा बॉल 10 मध्ये 43 ची गरज. 10 बॉल मध्ये जवळ 7 षटकार. हरीश आलाय मैदानाच्या आतमध्ये. हरीश. मोहितने तो कॅच घेतला, तो थॉमसचा कॅच, आणि तो कॅच घेतल्यानंतर पुन्हा बॉडी लँग्वेज राई संघाची एनर्जेटिक आहे. पावसाचं आगमन झालंय. फायनलचं तिकीट कोणाला प्राप्त होत? पहिला फायनलिस्ट संघ त्याला कॉप सुपरस्टार आलाय का? कॉप सुपरस्टार संघ आहे. त्यांच्या अपोजिट खेळणारा संघ मिरारो टीम. टॉसला या. वसीम भाई आपला कॅप्टन पाठवा. 2 रन आले आहेत आणि इथून आता 9 बॉल मध्ये 41 ची गरज. कमीत कमी दैसर टीम विचार करते या 3 बॉल मध्ये 2 षटकार तरी यावेत. पुन्हा एकदा चेंडू हवेत राहिला. एक खेळायचं होता मिड विकेटला. मिडॉनच्या दिशेने चेंडू गेला आणि 1 रन कंप्लीट. काय बॉलिंग टाकलंय. तिन्ही गोलंदाजाचं कौतुक करेन. अप्रतिम गोलंदाजी केले. जशने तर मॅच मध्ये पहिल्याच 3 बॉल वरती थॉमस वर्सेस जसचा बॅटल रंगतदार ठरला. 3 बॉल डॉट केले. 4था बॉल ओव्हरथ्रोची 1 रन आली आणि नितेशने एक षटकार खाल्ला परंतु विकेट घेतला. आणि इथे महत्वाच्या क्षणाला महत्वाचा बिग ब्लास्ट षटकार. पुन्हा एकदा प्रेम मध्ये नंदू पाटील, किशोर पाटील आणि त्यांचे मित्र आलेत आणि त्यांनी लगेच हात दाखवला. यस आम्ही मॅचला एन्जॉय करतोय.
आणि पाहू शकता यस किशोर पाटील आता उभे राहिलेत. भावेश म्हात्रे त्यांच्या जोडीला आहेत. कैलास पाटील, चंद्रकांत पाटील, वैभव म्हात्रे या सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. 24 धावा 2 विकेट. 7 बॉल 34 ला पुन्हा एकदा हवेत खेळलेला फटका फिल्डर आला आणि कॅच त्याने प्राप्त केले. काय कॅच घेतला, काय जजमेंट होता. हर्ष भोईरने हर्ष उल्हास केलाय राई टीम करता. माऊली ग्रुप राई खुश आहे. काय फिल्डिंग राहिले, काय कॅचेस घेतलेत सर्व फिल्डरने आणि इथे मात्र आता कॅच घेतल्यानंतर विकेट आलाय. रन आहेत 24. 6 बॉल मध्ये 34 म्हणजेच 5 षटकार 1 चौकार किंवा 6 षटकार ठोकावे लागतील JR स्पोर्ट दहिसर टीमला. 6 बॉल 34 ची गरज. मिरारो टीम वसीम भाई आपण कॅप्टन आपला पाठवा आणि कॉप सुपरस्टार त्या ठिकाणी उपस्थित आहे हा संघ. ज्यावेळी आता या मॅचचं चित्र पारड सध्या जड आहे राई संघाचा, परंतु 5 बॉल मध्ये 33 ची गरज. इनसाइड एज जश बॅकअप देतोय आणि इथे आता 4 बॉल आणि आता विजयाच्या उंबाट्यावर येऊन थांबलाय माऊली ग्रुप राई संघ. 2010 ला कारनामा केला आणि त्यानंतर आता 2025 ला अगदी जवळ आहे. 99% तर राई संघ फायनल मध्ये येण्याचे चान्सेस आहे, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेट मध्ये एखाद्या गोलंदाजी लय बिघडली तर मॅच देखील बिघडताना पाहिले. 3 मध्ये 32 आणि इथे चांगली गोलंदाजी सातत्याने होते, परंतु इथे मात्र स्ट्राईक काय सोडण्याचा इरादा नाही. बॅटर सांगतोय स्ट्राईकला जो आहे हरीश की हे सर्व बॉल मिस खेळणार. दक्षला वाटलं की 1 ते 2 बॉल भिडतील खेळण्याकरता, परंतु दक्ष आला आणि दक्ष पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला झाला. काय एखादा चेंडू दक्षला मिळेल. हरीश आता देतोय. आता दक्ष सांगतोय की नाही बस इगो हर्ट झाला. लास्ट बॉल 1 बॉल आणि 32 मोठ्या मार्जिनने मी म्हणेन परवाच्या छावेमध्ये जावं लागले. त्याचं कारण आहे की जशने देऊन षटकार ठोकले, तिथे एक धावसंख्येला आकार आला आणि जशची पहिली ओव्हर जी होती ना ती मॅचची टर्निंग पॉईंट ओव्हर होती. 3 बॉल समोरच ठेवलं होतं थॉमसला आणि 4थ्या बॉलवरती रनआउट घेण्याकरता 1 रन आहे. म्हणजे जशने या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी केले. त्यानंतर कौतुक करेन गोलंदाज नितेश ज्याने विकेट तर घेतला नाही, 1 विकेट घेतला 11 रन देत, आणि विशाल 2 विकेट घेतले.